मित्रांनो, मराठी बिग बॉस म्हणजे लिटरली मी कधीच बिग बॉस आजपर्यंत बघितला नव्हता. पण एक सामान्य कुटुंबातून कोणीतरी एक व्यक्ती त्या मराठी बिग बॉसमध्ये आहे आणि त्याला सोशल मीडियावरती प्रचंड मोठं फॉलोअर्स मिळालं. त्याच्यानंतर मोह आवरला नाही. मी सुद्धा ते बिग बॉस पाहिला. ग्रामीण भागातून खेड्यापाड्यातून अ, येणाऱ्या माणसांना ह्या फिल्म इंडस्ट्री आणि ह्या प्रचंड मायाजालामध्ये संधी मिळणं फार अवघड असतं. स्वतःचं नाव करणं, ग्रामीण भागातून खेड्यापाड्यातून येणारे लोक, हजारो लाखो लोक त्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी धडपड करतात. पण सामान्य कुटुंबातून गेलेला सूरज चव्हाण त्या ठिकाणी नाव कमवत होता. हे एक अभिमानाची गोष्ट होती की आपल्या ग्रामीण भागातल्या खेड्यातला एक व्यक्ती जो त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या ह्याच्यावरती गेलाय. बाकी तिथं बरेच लोक टीका करत असतील, अमुक आहे, कोण काय. महत्वाचं काय की सामान्य व्यक्तीला ते व्यासपीठ मिळून दिलं आणि लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं. कारण महाराष्ट्र नेहमीच सामान्याच्या आणि प्रामाणिक लोकांच्या बाजूने राहतो. ही परत एकदा महाराष्ट्राने त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवले. महाराष्ट्राची ताकद त्या ठिकाणी दाखवून सूरज चव्हाणला काय केले, विनर त्या ठिकाणी केलेलं आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ह्या फिल्म इंडस्ट्रीच्या मायाजालामध्ये खेड्यापाड्यातून आणि ग्रामीण आज सोशल मीडियामुळं आपल्या खेड्यापाड्यातलं टॅलेंट पुढे येत आहे. ही खूप अभिमानाची बाब आहे की सोशल मीडियामुळं हे टॅलेंट पुढे येत आहे. नाहीतर कितीतरी वर्ष झाली की लोकांना संधी मिळत नाही सहजासहजी. आणि खरंच आज पब्लिकमुळं आणि सूरज चव्हाणचं जे काही त्याचं जिद्द आहे किंवा त्या त्या गोष्टी आहेतच, त्यानं जे अपार कष्ट केले त्याच्या पाठीमागं तो करत राहिला, टीका सहन करत राहिला. लोकांचा त्यानं विचार नाही केला की माझ्यावरती लोक काय बोलतायत काय नाही. आणि एक सामान्य कुटुंबातला मुलगा आज तिथं गेलाय. हे सगळ्यांनाच आणि मला सुद्धा एक अभिमान वाटतो की खेड्यापाड्यातली मुलं अशी पुढे येत आहेत. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.